चला मागच्या लेक्चरला आपण ट्रायंगल मध्ये प्रॅक्टिस सेट 3.1 त्याच्यात आपण सर्वात पहिले गणित सोडवायला घेतले होते. त्यामध्ये आपण काही गणित सोडवले. त्याच्यात फॉर्म्युला होता द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स इन अ ट्रायंगल इज 180 डिग्री. याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी पहिलं गणित सोडवलं होतं. थोडंसं रिवाइज करूया आणि मग पुढे वळूया. त्याच्यानंतर आपण दुसरं एक सोडवलं होतं. त्यामध्ये 3, त्याच्यानंतर 4, 5 आणि 6. आता आपण 7 नंबरच्या गणिताकडे वळणार आहोत. आज आपल्याला 7, 8, 9 आणि 10 ही 4 गणित संपवायची आहेत. सर्वात पहिले आपण काय करूया, आकृती काढूया ट्रायंगलची. याच्यामध्ये ट्रायंगल कोणता आहे? ABC. ट्रायंगल कोणता आहे? ABC. परंतु जर तुम्ही डायग्राम बघितली तर तुमच्या लक्षात येईल. याच्यामध्ये थोडंसं समजून घ्या. याच्यात इथे A, B आणि C आपण नाव देऊया. याला नाव देऊ आपण ABC. पण त्यांनी काय सांगितलंय की बायसेक्टर आहेत. कोणाचे? A आणि B चे. मग आपण पहिले बायसेक्टर्स काढूया. त्याच्यात एक बायसेक्टर आपण या पद्धतीने घेऊया. व्यवस्थित काढू जरा आकृती. हा बायसेक्टर घेतला एक आणि हा एक बायसेक्टर घेऊया आपण. त्याला आपण नाव देऊया. आता A आणि B चे बायसेक्टर जर म्हटलं तर लक्षात घ्या, इथे हा आपण A घेऊया आणि इथे काय घेऊया? B. मग हा वरती काय येईल? C. असं काय घेतलं आपण? तर बायसेक्टर. वरती A घेतला असता तर मग तिथे बायसेक्टर काढावं लागला असता. मग अशा वेळेस तुम्हाला आकृती समजून घेणं थोडंसं काय झालं असतं, कठीण झालं असतं. आता याच्यात हा दिलाय 70. वरती बघा अँगल दिलाय 70. मग आपण काय करूया, याला X आणि याला X मानूया. कारण का? तर दोन्ही काय आहेत? सेम आहेत. याला Y आणि याला Y मानूया. म्हणजे हे पण दोन्ही काय आहेत? बायसेक्टर असल्यामुळे सेम आहेत. मग आपण पॉइंट मांडूया. आता माझ्या बरोबरच रायटिंग करायला घ्या. पॉइंट मांडताना काळजी घ्या की थोडेसे व्यवस्थित पॉइंट मांडले जातील. पहिला पॉइंट, लेट अँगल. बघा का, आता अँगल कोणते कोणते घेतले होते आपण जर बघितलं तर CA आणि याला O नाव आहे. लक्षात ठेवा. हा अँगल CAO इक्वल टू अँगल कोणता येईल? OAB. बघा CAO आणि OAB इक्वल टू काय मानलं आपण? X. नंतर अँगल CBO इक्वल टू अँगल OBA इक्वल टू काय मानूया आपण? Y. आपण काय केलंय? CAO आणि याला काय मानलं? X आणि याला मानलं Y. आता पुढचा पॉइंट लक्षात घ्या. याच्यामध्ये रे AO, याला कारण आहे रे AO and रे BO are bisectors of अँगल कोणता आहे? CAB and अँगल कोणता येईल? CBA. म्हणून आपण त्याला काय मानलं? X आणि एकाला काय मानलं? Y. आता आपण पुढच्या पॉइंट कडे वळूया. पुढच्या पॉइंट कडे नीट लक्ष द्या. सेकंड पॉइंट. आता मी इथे 2 भाग करतो. का? तर आपल्याला गणित एकाच पेज वरती काय करता येईल? समजवता येईल म्हणून आपण इथे 2 भाग करूया. आता सेकंड मध्ये लक्ष द्या. सेकंड पॉइंट. आता आपण काय करायचं? ट्रायंगल घ्यायचा पहिले. आता ट्रायंगल जर तुम्ही बघितला तर एक ट्रायंगल आपण फक्त घेणार आहोत. त्याच्यात जसं दिलाय तसंच घेऊया. त्याला नाव काय? CA आणि B. मग इन ट्रायंगल ABC the sum
of measure of all angles in triangle is 180 degree. त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. याचा आपण वापर करूया. आता अँगलची नावं आपण जशी आहेत तशी घेऊया. बघा, अँगल ABC प्लस अँगल BAC प्लस अँगल ACB इक्वल टू 180. सगळे अँगल्स घेतले आपण हे. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ABC हा काय, ए बी आणि सी आपण दोन अँगलचे ऍडिशन लिहू शकतो. कोणते कोणते अँगल बघा, ए बी आणि सी लिहिताना त्या ठिकाणी बघा CBO प्लस आपण अँगल कोणता लिहू शकतो, OBA. बघा का, CBO आणि कोणता येईल, OBA प्लस BAC. या BAC च्या ऐवजी आपण अँगल्स कोणते कोणते लिहू शकतो, तर CAO प्लस अँगल कोणता येईल, OAB प्लस आता ACB हा 70 आहे, तो टाकूया आपण इथे किंमत 70 इक्वल टू 180 डिग्री. मग आता हा Y प्लस हा Y प्लस हा X आहे प्लस X इक्वल टू 180 मायनस 70, तो प्लस तिकडे मायनस होईल. म्हणजेच इथे किती होतील, 2Y प्लस 2X इक्वल टू 180 मधून 70 गेले किती उरले, 110. मग आता दोन कॉमन काढूया, X प्लस Y लिहितो मी इक्वल टू 110. म्हणजेच X प्लस Y इक्वल टू 110 अपॉन 2. 2 ने आपण भागूया. म्हणजेच X प्लस Y इक्वल टू किती, 55. X प्लस Y ची व्हॅल्यू किती आली, 55. आपल्याला X प्लस Y पाहिजे याच्यामध्ये. म्हणजे सेकंड पॉइंट मध्ये द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगलचा वापर केला तर तुम्हाला त्याची व्हॅल्यू किती भेटते, X प्लस Y ची 55. आता आपण पुढचा पॉइंट घेऊया, तिसरा. आता तिसऱ्या पॉइंट कडे थोडस चांगलं लक्ष द्या, कारण तिसऱ्या पॉइंट मध्येच आपल्याला काय करायचंय, आन्सर काढायचंय. त्यामुळे आपण तिसऱ्या पॉइंट कडे वळूया. आता परत आपण ट्रायंगल घेऊया. ट्रायंगल कोणता पाहिजे आपल्याला, तो तुमच्या लक्षात येईल काढल्यानंतर. आपण छोटा ट्रायंगल घेऊया. बघा, याच्यामध्ये इथे O आहे, इथे A आणि इथे काय, B आहे. हा X आहे आणि हा Y आणि हा आपल्याला काढायचा आहे. परत एकदा लक्ष द्या, इन ट्रायंगल OAB पुन्हा तेच येईल, द सम ऑफ मेजर, रायटिंग करून घ्या, मेजर ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल इज 180 डिग्री. त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश असते. मग आता किमती टाकूया. अँगल AOB प्लस अँगल OBA प्लस अँगल OAB इक्वल टू 180 डिग्री. आपल्याला कोणता काढायचा आहे, लक्षात ठेवा, AOB काढायचा आहे. मग आपल्याला AOB काढण्यासाठी तसंच ठेवा, प्लस OBA काय, Y प्लस हा काय, X इक्वल टू 180. म्हणजेच अँगल AOB हा काय होईल, X प्लस Y बघा इक्वल टू 180. पण X प्लस Y ची किंमत किती आहे, 55. म्हणजे अँगल AOB इक्वल टू, किंवा याला प्लस मध्येच ठेवूया सध्या, प्लस 55 इक्वल टू 180. म्हणजेच अँगल AOB इक्वल टू 180 मायनस 55. म्हणजेच अँगल AOB ची व्हॅल्यू किती आली याच्यामध्ये, 125. झाला आन्सर तयार. तर अशा प्रकारे आपल्याला याच्यामध्ये दोन वेळा काय वापरायचे, द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल इज
180 डिग्री. याचा फॉर्म्युला वापरून त्या ठिकाणी काय करायचंय, आन्सर काढायचंय. पुन्हा एकदा सांगतो, लक्ष द्या. पहिला बायसेक्टर असल्यामुळे एक्स आणि एक्स, वाय आणि वाय मानायचे. दुसऱ्या पॉइंटला ट्रायंगल पूर्ण घ्यायचा ABC. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल वापरला तर एक्स आणि वाय याची व्हॅल्यू किती भेटते, एक्स प्लस वाय ची 55. पुन्हा छोटा ट्रायंगल घ्यायचा, ट्रायंगल OAB. याच्यामध्ये पुन्हा द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल काय वापरायचा, 180 डिग्री. त्याच्यावरून तुम्हाला AOB याची व्हॅल्यू किती भेटते, 125. तर अशा प्रकारे आपल्याला हे 7 नंबरचं गणित सोडवायचं आहे. पुढच्या गणिताकडे वळूया. 8 नंबरचं गणित. लक्ष द्या, 8 नंबरच्या गणितामध्ये तुम्हाला काय करायचंय, सोपं आहे गणित, फक्त तुम्हाला समजून घ्या. जसं आपण आधी केले ना त्याच प्रकारचं गणित आहे. फक्त तुम्हाला काय करायचंय, नीट वाचून त्याच्यावरती ऍप्लिकेशन करायचंय. पहिलं दिलंय लाईन AB पॅरलल लाईन काय, CD. त्याचा वापर करायचा आहे आपल्याला. लाईन PQ इज ट्रान्सव्हर्सल. रे PT and रे QT आर बायसेक्टर्स ऑफ अँगल BPQ and PQD respectively. Prove that angle PTQ is 90 degree. आता PTQ कोणता आहे बघा, लक्षात द्या. तुम्हाला जर तुमच्या लक्षात येत असेल तर आपल्याला हा PTQ 90 दाखवायचा आहे. म्हणजे याच्यामध्ये जर आपण नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला हा अँगल 90 डिग्री आला पाहिजे, असं प्रूव्ह करायचंय. अजून प्रूव्ह झालेलं नाही. मग आता आपण सर्वात पहिले पॉइंट्स क्रिएट करूया याच्यामध्ये. पुन्हा तसंच याच्यामध्ये आपल्याला एक्स आणि वाय या व्हॅल्यू मानायचे बघा का. मग मी काय करतो, याच्यामध्ये इथे हा एक्स आणि हा एक्स होईल बघा, आणि याच्यात हा वाय आणि हा वाय. का तर बायसेक्टर्स आहेत म्हणून. मग आपण तिथे पहिला पॉइंट क्रिएट करूया. फर्स्ट पॉइंट मी क्रिएट करतो, लक्ष द्या बघा. अँगल BPT इक्वल टू अँगल TPQ इक्वल टू एक्स. याचे दोन भाग करतो इथे. नंतर अँगल PQT इक्वल टू अँगल TQD इक्वल टू वाय. याला कारण काय येईल, लक्षात ठेवा. रे PT and रे QT are bisectors of अँगल कोणते कोणते बघा ते, BPQ and अँगल PQD. बघून घ्या आकृतीमध्ये. हा झाला फर्स्ट पॉइंट. आता सेकंड पॉइंट आपण काय करूया, जे दिलंय त्याच्यावरच सेकंड पॉइंट क्रिएट करायचं. काय दिले बघा, लाईन AB इज पॅरलल टू लाईन काय, CD and line PQ is transversal. PQ काय, ट्रान्सव्हर्सल आहे. मग आता ट्रान्सव्हर्सल जर असेल तर त्या ठिकाणी डायग्राम बघा, तुमच्या लक्षात येईल डायग्राम बघितल्यानंतर. बघा इकडे हा P आहे, इकडे काय Q, हा D आहे, हा C आहे, इथे A आणि इथे B. मग आता याच्यात हा इंटेरियर अँगल होईल. इंटेरियर म्हणजे आंतरकोन. मग इंटेरियर अँगल्स तुम्हाला माहिती आहे कशा असतात, सप्लिमेंटरी. म्हणजे बाय इंटेरियर अँगल्स अँगल कोणता येईल बघा, BPQ प्लस अँगल PQD इक्वल टू किती येतो, 180. पण बायसेक्टर्स आहेत ना ते, म्हणजे मी BPQ च्या ऐवजी दोघांची बेरीज लिहू शकतो. कोणाकोणाची, लक्ष द्यायचे आणि एकदा हे रायटिंग करून घेतलं आणि पुन्हा एकदा बघितलं की तुम्हाला गणित लगेच काय. अँगल BPQ च्या ऐवजी मी लिहितो BPT प्लस अँगल TPQ प्लस आता PQD च्या ऐवजी मी काय लिहितो, PQT
प्लस अँगल PQD इक्वल टू 180. आता इथे किमती टाकूया. याची किंमत आहे x, हा पण x आहे, प्लस हा y आणि हा पण y इक्वल टू 180. मग इथे 2x प्लस 2y इक्वल टू 180. म्हणजेच दोन जर ब्रॅकेटमध्ये घेतले तर x प्लस वाय इक्वल टू 180. सेम आहे तसं आपण आधी घेतलं होतं. x प्लस वाय इक्वल टू 180 अपॉन 2. म्हणजे x प्लस वाय याची व्हॅल्यू किती भेटते? 90 डिग्री. इथे समजून घ्या, आपल्याला याच्यात x प्लस वाय किती भेटला? 90 डिग्री. सेकंड फॉर्म्युलामध्ये, सेकंड पॉइंटमध्ये. आता आपल्याला पुढचा पॉइंट घ्यायचा आहे. दोन सेकंड पॉइंट समजला असेल सगळ्यांना. लाईन ए बी पॅरलल लाईन काय घेतला आपण? CD. त्याला ट्रान्सव्हर्सल घेतले आणि त्याच्यावरून आपण काय केलं तर x प्लस वाय ची व्हॅल्यू किती येते? 90 डिग्री. आता आपण थर्ड पॉइंट घेऊया. थर्ड पॉइंट मध्ये लक्ष द्या. आता या थर्ड पॉइंट मध्ये आपल्याला तो छोटा ट्रायंगल घ्यायचा आहे. ट्रायंगल कोणता आहे तो? PQP. तोच ट्रायंगल आपल्याला घ्यायचा आहे. जसं दिलाय तसंच घेऊया आपण. इथे जर घेतला तर हा येईल P. बघा, लक्ष द्या. इथे घेऊया P, इथे आहे Q आणि इथे आहे T. आता याच्यामध्ये आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे. इन ट्रायंगल PTQ, the sum of measure of all angles in triangle is 180 डिग्री. त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापांची बेरीज किती असते? 180. अँगल TPQ प्लस अँगल TQP प्लस अँगल PTQ इक्वल टू 180. मग इथे याची व्हॅल्यू काय? x. बघा, हा x आहे आणि हा काय? y. म्हणजे x प्लस वाय प्लस अँगल PTQ इक्वल टू 180. x प्लस वाय ची व्हॅल्यू आपण काढली ते किती आहे? 90 इक्वल टू 180. म्हणजेच अँगल PTQ इक्वल टू 180 मायनस किती येईल? 90 डिग्री. याचा अर्थ अँगल PTQ ची व्हॅल्यू किती आली? 90 डिग्री. झालं. तर अशा प्रकारे आपल्याला x बायसेक्टर असल्यामुळे x आणि x, y आणि y या व्हॅल्यू वापरायच्या आणि त्याच्यामध्ये आपण काय करायचं तर प्रूफ करायचं. प्रूफ करताना तुम्हाला द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल इज इक्वल टू 180 डिग्री याचा वापर करून त्या ठिकाणी काय करायचंय? सोडवायचे. The sum of measure of all angles in triangle is 180 degree. पुन्हा एकदा लक्ष द्या. तुम्हाला पहिला बायसेक्टरचा पॉइंट वापरून x आणि x, y आणि y मानायचे. त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी सेकंड पॉइंट जे दिलाय लाईन AB पॅरलल लाईन CD त्याचा वापर करायचा आहे आणि सोडवायचं. त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला x प्लस वाय ची व्हॅल्यू किती भेटते? 90 डिग्री. ती व्हॅल्यू आपण कुठे वापरायची? ट्रायंगल PTQ मध्ये. ट्रायंगल PTQ वापरताना लक्षात घ्या, आकृती समोर दिलेली आहे, त्याचा वापर करून तुम्हाला काय करायचंय? गणित सोडवायचंय. हे झालं 8 नंबरचं गणित. आपण आता पुढच्या गणिताकडे वळूया. 9 नंबर. रायटिंग माझ्या बरोबरच करत चला. हे चारच गणित भरपूर मोठे आहेत, त्याच्यामुळे आपल्याला तेवढा वेळ लागणारच आहे. म्हणून थोडस काही गोष्टींमध्ये व्यवस्थित पॉइंट आउट करून घ्या. आता 9वं गणित बघा. 9 नंबरच्या गणितामध्ये 9 नंबरच्या गणितात काय काय दिलंय पॉइंट समजून घ्या. पहिलं बघा, युजिंग द इन्फॉर्मेशन इन फिगर. आपल्याला काय करायचे? या फिगर मधली इन्फॉर्मेशन वापरून आपल्याला अँगल AB आणि C काढायचे. तर पहिला बी काढता येईल. बघा, तुम्ही जर बघितलं याच्यात काही जास्त कठीण नाही, एकदम सोपं आहे हे. याच्यात जर बघितलं तर आपल्याला कोणतं पॉइंट काढायचं आहे? तर अँगल B, ABC सगळेच काढायचे.
मग फर्स्ट काय वापरावं लागेल आपल्याला, वर्टिकली अपोजिट अँगल. वर्टिकली अपोजिट अँगल्स. वर्टिकली अपोजिट अँगल्स कसे असतात, कॉन्ग्रुएंट. लक्ष द्या. मग आपण याचे मी 2 भाग करून ठेवतो म्हणजे आपल्याला आन्सर एकाच पानावर भेटेल. मग वर्टिकली अपोजिट जर घेतला तर अँगल बी इक्वल टू किती यायला पाहिजे, 70 डिग्री. बघा वर्टिकली अपोजिट अँगल झाला पहिला पॉईंट शोधून. आता सेकंड मध्ये लक्ष द्या. आपल्याला सेकंड मध्ये पॉइंट दिलेले आहेत, नीट बघा सेकंड मध्ये. आता सी अँगल्स इन लिनियर पेअर वापरता येईल. अँगल्स इन लिनियर पेअर आर सप्लिमेंट. कसे असतात ते, सप्लिमेंटरी. मग आता अँगल्स इन लिनियर पेअरचा पॉइंट वापरूया याच्यामध्ये. बघा लक्ष द्या. अँगल सी प्लस 100 इक्वल टू 180. मग अँगल सी इक्वल टू 180 मायनस 100. याचा अर्थ अँगल सी किती यायला पाहिजे, 80. म्हणजे आपल्याला अँगल सी किती भेटला, 80. आता तिसरा एकदम सोपा आहे. तिसऱ्यामध्ये द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल किती वापरायचा, 180. तिसरा पॉइंट, द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल इज 180 डिग्री. त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश असते. म्हणजेच अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इक्वल टू किती येतात, 180. मग अँगल ए आपल्याला काढायचं आहे, प्लस हा किती आहे, 70 प्लस 80 इक्वल टू 180. म्हणजे अँगल ए प्लस हा किती झाला, 150 इक्वल टू 180. म्हणजेच अँगल ए इक्वल टू 180 मायनस 150. याचा अर्थ अँगल ए याची व्हॅल्यू किती आली, 30 डिग्री. तर अशा प्रकारे आपल्याला तीनही अँगल भेटले. अँगल कोणते कोणते भेटले, अँगल ए, अँगल बी अँड अँगल सी. अँगल ए किती आहे, 30. अँगल बी किती भेटला आपल्याला, स्मॉल ए. अँगल बी किती आहे, 70. आणि अँगल सी किती आहे, 80. तर अशा प्रकारे आपल्याला फॉर्म्युले वापरून त्या ठिकाणी काय करायचे, सर्व गणित सोडवायची आहे. फॉर्म्युला एकदम सोपा आहे, दोनच आहेत. द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल इज 180 डिग्री. त्याच्यानंतर याच्यामध्ये जर बघितला तर आपल्याला कोणते कोणते फॉर्म्युले बघायच्या. पहिला अँगल वर्टिकली अपोजिट अँगल्स, नंतर अँगल्स इन लिनियर पेअर, आणि द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल इज 180 डिग्री. आपल्याला आन्सर्स काय काय भेटले, पहिला बी भेटला 70, नंतर सी भेटला 80 आणि ए भेटला 30. तर अशा प्रकारे आपल्याला तीनही अँगल त्या ठिकाणी फाइंड आउट करायचे आहे. आता आपण शेवटच्या गणिताकडे वळूया, म्हणजे आपलं इथे 3.1 प्रॅक्टिस सेट पूर्णपणे संपेल. 3.1 जर समजून घेतलं तर गणित सोपं आहे. फक्त काही पॉइंट्सला या गणितांमध्ये मुलांच्या लक्षात येत नाही आणि म्हणून ते कठीण वाटतात. तर थोडंसं आपण गणिताकडे जरा चांगलं लक्ष देऊया. डायग्रामॅटिक जर समजून घेतलं 10 नंबरचं गणित तर ते गणित तुम्हाला थोडंसं सोपं जाईल. म्हणून आपण गणिताच्या डायग्राम्सकडे जरा जास्त लक्ष देऊया. बघा आता 10 नंबर लास्ट गणित. याच्यात मी आता आपण काय करूया, याच्यात थोडेसे भाग जास्त लागतील. म्हणजे असं आहे की तुम्हाला थोडंसं स्क्रोलिंग मध्ये जाईल पान, पण तरी लक्ष द्या व्यवस्थित. प्रूव्ह काय करायचंय, प्रूव्ह काय करायचंय ते पहिले समजून घ्या. आपल्याला दाखवायचं आहे की DEG इक्वल टू 1/2 EDF. आता याच्यात DEG कोणता आहे बघा का, DEG
बघा हा DEG झाला अर्धा, हा EDF हा झाला EDF. आता सर्वात पहिले आपल्याला प्रूफ पहिला मांडायला घेऊया. फर्स्ट प्रूफ घेऊया. डायरेक्ट आपण काय करूया, मांडणीच करतो मी, म्हणजे मग तुम्हाला नंतर ते समजावून सांगता येईल मला एक एक पॉइंट. बघा त्यांनी दिलेले रे AG पहिला दिलाय तोच पॉइंट घेऊया. रे AG अँड EG बायसेक्स, हा जो EG आहे हा बायसेक्ट करतो कोणाला, अँगल कोणता आहे, DEF. या DEF ला काय करतो, बायसेक्ट करतो. आपण याला X आणि याला X मानूया. बघा का, म्हणजेच आता कसं लिहिता येईल, बायसेक्टर जर असेल तर अँगल DEG इक्वल टू अँगल काय घेता येईल, GEF. या दोघांची व्हॅल्यू काय मानली आपण, X. पॉइंट समजून घ्या काय ते. आता पुढचा पॉइंट बघा, जर का मी ऍडिशन केलं बाय ऍडिशन प्रॉपर्टी, बघा लक्ष द्या, अँगल DEF इक्वल टू मला कोणाकोणाची बेरीज करता येईल, DEG प्लस अँगल कोणता करता येईल, GEF. म्हणजेच इथे X प्लस X म्हणजे किती झाले, 2X. म्हणजे अँगल DEF याची व्हॅल्यू किती येईल, 2X. बघा का, हे पॉइंट तुम्ही पॉइंट समजून घ्या. गणित कदाचित तुम्हाला पहिल्या याच्यात कळणार नाही. ज्यावेळेस तुम्ही हे गणित पुन्हा त्या ठिकाणी ट्राय कराल त्यावेळेस तुम्हाला मी सांगितलेले पॉइंट समजते. बऱ्याच जणांना हे गणित फर्स्ट अटेम्प्ट मध्ये कळत नाही, त्यांना नंतर मात्र हे लगेच कळतं. आता आपण पहिला काय केलं, याला X आणि X मानून त्याची ऍडिशन केली आणि ते किती झाली, 2X. बघा का, हा झाला फर्स्ट पॉइंट. आता सेकंड पॉइंट कडे लक्ष द्या. सेकंड पॉइंट थोडस चांगलं समजून घ्या. याच्यामध्ये सेकंड मी ते 2 भाग करून ठेवतो आधीच. बघा इकडे, आता सेकंड पॉइंट, सेगमेंट DE. बघा का, सेगमेंट दिलेले त्यांनी, सेगमेंट DE हा पॅरलल आहे. बघा वरती कोणाला, सेगमेंट कोणता येतो, DE हा पॅरलल सेगमेंट काय येईल, GF. आणि त्याचा ट्रान्सव्हर्सल काय येईल, रे EF इज ट्रान्सव्हर्सल. मग मी आता डायग्राम काढतो. बघा सेगमेंट DE हा कोणाला पॅरलल आहे, GF ला. मग DE काढतो मी. डायग्रामवरच हे गणित तुम्हाला समजेल, तसं करणारच नाही. मी काय करतो, D आणि E आणि कोणता येतो पॅरलल तो घेऊया. बघा का, DE हा पॅरलल आहे कोणाला, G आणि F ला. बघा नीट लक्ष द्या. आणि ट्रान्सव्हर्सल कोणता आहे, EF. कलर वेगळा घेतो म्हणजे तुम्हाला कळेल. हा EF काय, ट्रान्सव्हर्सल आहे, ट्रान्सव्हर्सल. मग याच्यामध्ये जर तुम्ही नीट बघितलं EF, बघा का EF काय, ट्रान्सव्हर्सल, तर आपण त्या ठिकाणी DEF इक्वल टू काय येईल, GFM. हा पॉइंट पुढे घेऊया आपण. हे दोन कोणते अँगल्स येतील, करस्पॉन्डिंग अँगल्स. बघा म्हणजे हा X आहे तर हा पण काय X आहे. बघा का, नीट लक्ष द्या, हा X नाही हा 2X आहे. सॉरी, याची ऍडिशन किती आहे, 2X आहे. तर हा पण किती आहे, 2X. बघा बाय करस्पॉन्डिंग अँगल्स. आता आपण कोणता पॉइंट वापरतोय, करस्पॉन्डिंग अँगल. अँगल DEF इक्वल टू अँगल GF आणि इकडे काय M आहे, इक्वल टू याला करस्पॉन्डिंग अँगल असल्यामुळे आपण याला काय म्हणू शकतो, 2X. दोघांची व्हॅल्यू पण काय येईल, 2X येईल. पाहिजे तर लिहून ठेव खाली आपण, इज इक्वल टू 2X. करस्पॉन्डिंग असल्यामुळे, करस्पॉन्डिंग अँगल्स असल्यामुळे ते दोन्ही काय होतात, कॉन्ग्रुएंट होतात. हे दोन्ही इथपर्यंत सगळ्यांना कळाले असतील.
आता नीट समजून घ्या, का बऱ्याच जणांना काय होतं याच्यात थोडीशी गडबड होते, तर थोडंसं नीट समजून घ्या या गणितामध्ये. नंतर मग पाहिजे तर आपण परत डायग्रामॅटिक थोडंसं तुम्हाला मी समजावून सांगेन, त्यावेळेस त्याच्यामध्ये जास्त लक्ष द्या. आता याच्यात बघा, याची व्हॅल्यू 2x आहे, तर हा पण काय झाला 2x. मी डायग्राम मध्ये टाकून ठेवतो, हा 2x आहे आणि हा पूर्ण काय 2x आहे, हे दोन्ही पूर्ण आहेत याच्यात. बघा समजून घ्या. आता तिसरा पॉइंट, तिसऱ्या पॉइंट कडे लक्ष द्या. थर्ड पॉइंट. आता थर्ड पॉइंट मध्ये बघा, रे जी एफ इज बायसेक्टर. हे जी एफ काय बायसेक्टर आहे. जी एफ काय बायसेक्टर ऑफ अँगल, कोणता आहे तो बायसेक्टर ऑफ अँगल डी एफ एम. या डी एफ एम चं काय बायसेक्टर आहे, म्हणजेच अँगल डी एफ जी इक्वल टू अँगल काय येईल जी एफ एम इक्वल टू दोघांची पण व्हॅल्यू काय येईल 2x. म्हणजे हा 2x आहे तर हा पण 2x होईल, समजून घ्या. कारण याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला डायग्राम दाखवतो मी, हा बायसेक्टर आहे बघा. म्हणजे इथे काय, इथे बघा, इथे डी आहे, इथे एफ आणि इथे काय एम. मग हा 2x आहे तर हा पण 2xच होईल ना, म्हणून तो पॉइंट आपण इथे घेतला. या दोघांची व्हॅल्यू काय आली 2x. त्याच्याशिवाय तुम्हाला ते उत्तर येणारच नाही, त्यामुळे तुम्हाला हे पॉइंट समजून घ्यावेच लागतील. मग आता मला टोटल काढायचं आहे बाय ऍडिशन प्रॉपर्टी, बाय अँगल ऍडिशन प्रॉपर्टी. आता आपण दोघांची बेरीज करूया. कोणाकोणाची, अँगल डी एफ एम मला जर काढायचं असेल तर अँगल काय घ्यावं लागेल डी एफ जी प्लस अँगल काय घ्यावं लागेल जी एफ एम. म्हणजेच अँगल डी एफ एम इक्वल टू इथे 2x प्लस काय होतील 2x. म्हणजे दोघांची व्हॅल्यू काय येईल 4x. म्हणजे मला अँगल डी एफ एम हा जर काढायचा असेल तर मला तो काय करावा लागेल 4x घ्यावा लागेल. बऱ्याच जणांना थोडस कन्फ्यूज झालं असेल गणिताकडे. रायटिंग करून घ्या, मग तुम्हाला ते गणित नंतर एकदा बघितल्यावरती लगेच कळेल. हे गणित थोडस वेगळंच आहे. आता हा पुढचा पॉइंट नीट समजून घ्या. आता मी जी डायग्राम काढतो ती, आता डी एफ एम हा एक्सटेरियर अँगल आहे बघा, कोणाचा अँगल ट्रायंगल डीई एफ चा, त्याचा वापर करायचा आहे. आता एक्सटेरियर अँगल मी आकृती काढतो चौथ्यासाठी, तुमच्या लक्षात येईल. चौथ्यासाठी आपण काय करूया आकृती काढूया. चौथ्या पॉइंटची आकृती ज्यावेळेस तुम्ही बघा त्यावेळेस तुम्हाला ते गणित लगेच समजेल. जी आकृती वरती आहे तीच आपण घेतो याच्यामध्ये. हा फक्त काय आहे तर बाहेर बघा का, इथे काय डी आहे, इथे एफ आहे आणि इकडे एम आहे. वरची आकृती बघा पाहिजे तर, आणि इकडे आहे ई बघा. इन ट्रायंगल डीई एफ, इन ट्रायंगल डीई एफ बघा का, बाय अँगल म्हटलं, अँगल कोणता अँगल डी एफ एम इज एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल डीई एफ. तो डीई एफ चा काय एक्सटेरियर अँगल आहे, म्हणून आपण कोणता फॉर्म्युला वापरू शकतो बाय रिमोट इंटेरियर अँगल थेरम. बाय रिमोट इंटेरियर अँगल थेरम. आता आपण रिमोट इंटेरियर अँगल थेरम याच्यात वापरूया. आता रिमोट इंटेरियर अँगल थेरम कसा येईल बघा का, अँगल डी एफ एम इक्वल टू अँगल कोणता येईल ई डी एफ हा अँगल आणि हा अँगल प्लस अँगल कोणता येईल डी ई एफ. आता लक्ष द्या नीट. आता डी एफ एम याची व्हॅल्यू किती आहे 4x आपण काढली होती, म्हणजेच इथे किती येतील 4x इक्वल टू अँगल ई डी एफ आपल्याला आवश्यक आहे प्लस अँगल डीई एफ किती आहे 2x आहे, हा 2x आहे.
आपण सोडवलेले ना आधी. मग आता हे 2x आहेत, आपल्याला काय पाहिजे, ईडीएफ पाहिजे. म्हणजे हा 2x आहे तिकडे पाठवूया, म्हणजेच 4x मायनस काईल 2x. आपल्याला जे पाहिजे ते आपण घेणार आहे. ईडीएफ त्याच बाजूला आहे, इक्वल टू अँगल ईडीएफ तसंच ठेवूया. म्हणजेच आपण 4x मायनस 2x काय होतील, 2x इक्वल टू ईडीएफ. म्हणजे x इक्वल टू आपल्याला 1/2 काय घेता येईल, ईडीएफ. पण x ची व्हॅल्यू आपण डीईजी बघा वरती तुम्हाला सापडेल. डीईजी याची व्हॅल्यू काय मानली आपण, x. तुम्हाला हायलाइट करून दाखवतो इथे. डीईजी काय, x. म्हणून आपण इथे काय करूया, डीईजी टाकूया. बघा, म्हणजे इथे अँगल मी काय लिहितो, डीईजी इक्वल टू 1/2 अँगल ईडीएफ. झालं प्रूफ पहिलं. आताशी आपला पहिला पॉइंट प्रूफ झाला, लक्षात ठेवा. आता पुन्हा एकदा समजावून सांगतो, नीट लक्ष द्या. बघा, पहिला आपण काय केलं, ईजी बायसेक्टर आहे, एक्स आणि एक्स मानला, नंतर दोघांची बेरीज केली 2x झाला, नंतर त्याला करस्पॉन्डिंग अँगल घेतला तर तो 2xच होतो. करस्पॉन्डिंग कोणाला इक्वल आहे, त्याच्या बाजूच्या अँगलला, म्हणून तो पण काय झाला, 2x झाला. नंतर अँगल ऍडिशन प्रॉपर्टी घेतली आपण. अँगल ऍडिशन प्रॉपर्टी मध्ये लक्षात घ्या, त्या ठिकाणी दोन अँगलची ऍडिशन केली, ते किती येते, 4x. नंतर आपण एक्सटेरियर अँगल म्हणजे रिमोट इंटेरियर अँगल थेरम वापरला आणि त्याच्यानुसार तुम्हाला x इक्वल टू 1/2 काय भेटतात, ईडीएफ. पण मी एक्सच्या ऐवजी काय लिहू शकतो, डीईजी, आणि म्हणून आपण त्या ठिकाणी काय दिलं, 1/2 ईडीएफ. आता पुढचा पॉइंट, याच्यातला सेकंड प्रूव्ह करायचा आहे. मी काय करतो, या गणितालाच कॉपी करून घेतो तिकडे, म्हणजे आपल्याला काय करायचंय त्या ठिकाणी सोडवायला थोडंसं सोपं जाईल. एक मिनिट फक्त, यालाच आपण कॉपी करून घेतलं. आता आपण या गणिताला थोडंसं त्या पद्धतीने बघूया, आपल्या पद्धतीने. आता सेकंड पॉइंट प्रूव्ह करायचं आपल्याला. आधीचं थोडं लक्षात ठेवा काय काय प्रूव्ह केलेलं आहेत आपण ते. आता सेकंड, आता बघा, लाईन डीई पॅरलेल लाईन काय, जी एफ, आणि सेगमेंट ईजी काय, ट्रान्सव्हर्सल. बघा काय ट्रान्सव्हर्सल आहे. मग आता आपण त्या ठिकाणी जर डायग्राम बघितली, त्या ठिकाणी डीई आणि कोणता, हा ई ए, आणि हा काय डी ए, इथे जी, आणि हा काय एफ, आणि ई जी ट्रान्सव्हर्सल, म्हणजे हा घेतला ट्रान्सव्हर्सल. तर तुमच्या लक्षात येईल की डीई जी आणि हा अल्टरनेट अँगल आहे, म्हणजेच बाय अल्टरनेट अँगल्स. बघा का, लक्ष द्या, अल्टरनेट अँगल. आता अँगल डीई जी इक्वल टू अँगल कोणता येईल, ई जी एफ इक्वल टू काईल एक्स. म्हणजे हा एक्स आहे तर हा पण काईल एक्स आहे. याचाच अर्थ अँगल जीई एफ इक्वल टू अँगल ई जी एफ इक्वल टू काय, एक्स. बघा, मग आता त्या ठिकाणी जीई एफ आणि आपल्याला कोणता, त्या ठिकाणी ई जी एफ, हे काय भेटले, एक्स. मग आता आपण काय करूया, इन ट्रायंगल ई जी एफ, या ट्रायंगल ई जी एफ मध्ये मी डायग्राम काढतो, लक्ष द्या. इथे काय, ई, सॉरी, इथे आहे ई, इथे आहे जी, आणि इथे आहे एफ. लक्षात घ्या. आता जीई एफ आणि ई जी एफ म्हणजे हे अँगल दोन सेम आहेत, म्हणजे हा काय झाला, आयसोसेलेस ट्रायंगल. देयरफॉर ट्रायंगल ई जी एफ, ट्रायंगल ई जी एफ इज आयसोसेलेस ट्रायंगल. मग आयसोसेलेस ट्रायंगल असेल तर अँगलच्या अपोजिट ही आणि ही साईड काय होईल, सेम होईल. याचाच अर्थ जेवढा ई एफ आहे हा कॉन्ग्रुएंट आहे कोणाला, ई जी. म्हणजेच ई एफ हा काय झाला, ई जी ला कॉन्ग्रुएंट झाला. सॉरी, ई एफ हा जी एफ ला, जी एफ ला काय झाला, किंवा एफ जी म्हणूया आपण.
FG ला कॉन्ग्रुएंट झाला. तर अशा प्रकारे आपल्याला उत्तर भेटतं. हे पण वेगळं केलं, सेपरेट केलं तुम्हाला समजावं म्हणून. आणि याच्या आधीच्या गणितामध्ये आपण सोडवलं होतं. पहिला पॉईंट याच्यात प्रूव्ह केला आपण आणि सेकंड त्या पद्धतीने. तर अशा प्रकारे आपण 3.1 याचे गणित पूर्ण